नमस्कार मित्रांनो, मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस रोटरीच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम किंवा ज्या काही गोष्टी त्यांनी राबवण्यात आल्यात ह्या पूर्ण जगजाहीर आहेत. आज त्यातलाच एक भाग म्हणजे आपला भिगवण रोटरी क्लब. या भिगवण रोटरी क्लबचा आजचा जो उपक्रम आहे तो काय आहे, कशासाठी त्यांनी राबवलाय किंवा काय त्यांची काम आहे. आज माझ्या पाठीमागं भरपूर साऱ्या महिला भगिनी आहेत. ते कशासाठी एकत्र जमलेत, त्यांच्याकडे एक बॉक्स दिसतोय मला. त्या बॉक्समध्ये काय आहे किंवा त्याच्या पाठीमागे काय म्हणजे त्यांनी घेतलंय हे आपण त्यांच्याकडे माहिती घेऊ. मित्रांनो, आपण बघूया आता काय सध्या या बॉक्समध्ये काय आहे त्यांचं. सर, काय सांगताल हे बॉक्स काय आहे, कशा संदर्भात आहे? हा भिगवण येथील रोटरी क्लब अध्यक्ष, सदस्य आणि रोटरी सखी या सर्वांनी अतिशय प्रेमाने सीमेवरती जे आपले वीर जवान काम करत असतात, देशाचे संरक्षण करत असतात, जे आपल्या कुटुंबापासून लांब असून कुटुंबाची आठवण त्यांना येऊ नये म्हणून हा आपला प्रेमाचा संदेश प्रत्येक बहिणींनी, रोटरी सखींनी जो की सीमेपर्यंत पाठवण्याचं काम आमच्याकडे दिलेलं आहे. काय सांगताल, कशी संकल्पना ही सुचली तुम्हाला? म्हणजे आज तुम्ही हे सगळेजण एकत्र आलेत, काय म्हणजे कशासाठी तुम्ही एकत्र आलेत? देशाच्या सीमेवरती आपले जवान कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करतात. आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला राखी बांधावीशी वाटते. मग मनात असा विचार आला की आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आपण बहिणींचं प्रेम आणि कृतज्ञता राखीच्या माध्यमातून का पाठवू नये, यातूनच ही संकल्पना सुचली. नमस्कार. आज आज या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही रोटरी सखींनी हा उपक्रम केलेला आहे की सीमेवरती वीर जवानांना राखी पाठवण्याचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज या ठिकाणी हा उपक्रम या वर्षीच चालू केलेला आहे. यानंतर देखील आम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवू आणि वीर जवानांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. किती राख्या आणि किती जवानांपर्यंत आपण जवान बांधवांसाठी 100 पेक्षा जास्त राख्या आणि एक मिठाई आणि एक प्रेमाचा संदेश असा पाठवला आहे आपल्या जवान बांधवांसाठी. किती राख्या पण तुम्ही पाठवल्या? 100 पेक्षा जास्त, 100 प्लस. म्हणजे त्या राख्यांसोबत आणखीन काय पाठवलंय का? मिठाई पाठवतो आपण आणि जवान बांधवांसाठी घरची आठवण येऊ नये त्यासाठी आपण त्यांच्यासोबत एक बहिणीकडून प्रेमाचा संदेश, प्रेम व कृतज्ञता याचा संदेश देत आहोत. काय सांगताल, म्हणजे याच्यातून पुढच्या पिढीला आपण संदेश काय देताल? समाजातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रभक्ती हे मूल्य रुजवण्यासाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. आणि हा उपक्रम रक्षाबंधन निमित्त आम्ही रोटरी क्लब तर्फे सर्व जवानांना एक राखी पाठवून एक प्रेम, आदरभाव या रक्षाबंधनानिमित्त आम्ही हा उपक्रम केलेला आहे, काय कधीपासून हा उपक्रम आपण राबवतोय? हा उपक्रम आम्ही यावर्षीच जवान बांधवासाठी चालू केलेला आहे आणि जे हे आम्ही राखी पाठवणार ते राखी आम्ही सर्व रोटरी सखींनी मिळून तयार केलेला आहे. या पाठीमागचा उद्देश काय? या उपक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की जवानांना जाणून द्यायचं आहे की तुम्ही सीमेवर फक्त एकटे नाहीत, तर हा संपूर्ण देश आणि आम्ही या सगळ्या बहिणी ते खंबीरपणे तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहेत. आणि या राखीच्या माध्यमातूनच आमचं असणारं प्रेम, आदर, कृतज्ञता आम्ही यातून व्यक्त करत आहोत. काय सांगताल, या उपक्रमातून पुढच्या पिढीला आपला संदेश काय असेल? आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलाय ना, त्याच्यात तर एक संदेश द्यावा वाटतो की पुढच्या पिढीसाठी देशप्रेम आणि आपल्या सीमेवरती जे जवान आहेत त्यांच्याबद्दल खरंच आदर असावा की ते पुढच्या पिढीसाठी आम्ही त्या देण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत. आणि याच्यातून देशावरती आपलं प्रेम, आपला विश्वास आणि आपल्या सैनिकावरती आपण सर्व आम्ही बहिणी असतील किंवा सगळेच असतील पुढच्या पिढीसाठी जे असतील आता, तर त्यांनी खूप कृतज्ञतेने त्यांचा कुठेही दिसले तरी मान सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी सॅल्यूट नक्कीच दिला पाहिजे, सलाम केला पाहिजे, असं मला वाटतं की पुढच्या पिढीसाठी हा खूप चांगला संदेश आहे. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. कितना रिश्ता है पावन, महीना भी सावन,
भैया खा लो मिठाई बहन लाई है, भैया दे दो।